हॅलो, नमस्कार आणि स्वागत आहे. कितव्या दिवसात? चौथ्या नाही 5व्या, 6व्या दिवसात जिथे मी बोलण्याचं कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तर पहिल्यांदा मी बोलतो ॲज युजुअल आजचा दिवस कसा गेला ते. तर आजचा दिवस तर आज मला सुट्टी होती. जसं की कालच सांगितलं की माझं आज टार्गेट होतं की 5-6 तरी मी व्हिडिओ रेकॉर्ड करेल. अनफॉर्च्युनेटली 5-6 तर नाही झाले, पण 2 तर झालेच झाले. झालं काय की माझ्या स्क्रिप्ट प्रॉपरली रेडी नव्हत्या. तर मी सकाळी लवकर उठून स्क्रिप्ट रेडी केल्या 10-11 वाजेपर्यंत. नंतर बँकेत थोडंसं काम होतं, ते काम केलं. एका मित्राशी भेट घेतली. त्यानंतर दुपारी घरी आल्यानंतर मी माझ्या याच्यासाठी स्क्रिप्ट म्हणतो व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी बसलो. आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी बसल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ह्या 5-6 दिवसांचा थोडा तरी बेनिफिट मला झालेला आहे. म्हणजे जिथे मी 5 मिनिटाच्या व्हिडिओसाठी 10 मिनिटाचे टेक देत होतो, तिथं मी 15 मिनिटाचे द्यायला लागलो. आता तुम्ही म्हणाल की 10 मिनिटाचे टेक देत होता, तर तो 15 मिनिटाचे द्यायला लागला म्हणजे कायच बेनिफिट झाला तुला? उलट तू तर जास्त वेळ अडखळतोय. मग तुझा बेनिफिट काय झाला? तर बेनिफिट असा झाला मित्रांनो, की जे मी 5 मिनिटाच्या व्हिडिओला 10 मिनिट टेक देत होतो, ते मी लाईन टू लाईन बोलायचो, पॉज करायचो आणि कट करायचो. म्हणजे तिथे माझ्या प्रत्येक लाईनमध्ये माझं कट्स होते. पण ह्या वेळेस काय झालं, मी थोडा अडखळलो, मी थोडासा थांबलो, पण मी एक पॅराग्राफ कॉन्टिन्युअसली बोललो, जे मला पाहिजे होतं. म्हणजे की न थांबता मी एक पूर्ण पॅराग्राफ 3-4-5 ओळी जे काय असेल ते बोललो. शेवटी सवयीचा भाग आहे, हळूहळू सवय लागून जाईल, पण अल्टिमेटली होऊन गेलं ते. तर आजचा माझा लिहिण्याचा टॉपिक काय होता? आजचा माझा लिहिण्याचा टॉपिक होता, विसरलो. एक लिमिट. लिमिट. आपल्या आयुष्यातील शांत पात्र जे आपल्याला खूप काही शिकवतं. आता आपल्या आयुष्यातील शांत पात्र काय? हा प्रश्न मला ज्यावेळेस टॉपिक वाचल्या पडला, तर मग माझं जे आकलन झालं मला शांत पात्र शब्दावरून, त्यावरून मी असं लिहिलं की आयुष्यातलं शांत पात्र म्हणजे अशी जागा किंवा असं ठिकाण किंवा अशी व्यक्ती किंवा कुठल्याही प्रकारचा सजीव निर्जीव घटक जिथे जाऊन आपण आपल्या मनाला शांत करतो. ते कदाचित आपल्या आयुष्यातलं शांत पात्र असू शकतं. मग कोणाचं शांत पात्र कदाचित कुठला प्राणी असेल, कोणाचं शांत पात्र कोणाचं एखादं ठिकाण असेल. गावाकडच्या एखाद्या व्यक्तीचं शांत पात्र हे त्याच्या काय म्हणतो आपण त्याला, त्याच्या घरी जाऊन गाड्यांचा आवाज. तर एखाद्या माणसाचं शांत पात्र म्हणजे त्याच्या गावाकडचं एखादं लिंबाचं झाड असेल, असे बरेचसे त्याच्यात मी उदाहरणं लिहिले. तसंच मी अजून उदाहरणं लिहिले की एखाद्याचं शांत पात्र हे एखादी व्यक्ती असू शकतं, एखाद्याचा प्रेयसी असू शकते, एखाद्याचा मित्र असू शकतो, भाऊ असू शकतो, कुणीही असू शकतं. शांत पात्र इज बेसिकली असं, जिथे ज्या पात्राजवळ जाऊन आपण आपली मनाच्या शांततेची तृष्णा भागवू शकतो. दॅट्स व्हॉट आय कॉल्ड शांत पात्र इन दॅट पर्टिक्युलर स्टांझा. काय म्हणतो आपण त्याला, पॅराग्राफ, लेख, जे काय असं नसेल ते. आणि पण यामध्ये लिहिता मला पुढे असं जाणवलं की शांत पात्राचं स्वरूप हे वयामानानुसार बदलत चालतं किंवा आपल्या मॅच्युरिटीनुसार बदलत चालतं. म्हणजे लहान असतानाचं शांत पात्र वेगळं आणि मोठं झाल्यानंतरचं शांत पात्र वेगळं. लहान असतानाचं जे आपण शांत पात्र म्हणतो ते म्हणजे आपली आई असते. आईच्या उदरात मिळणारी शांतता ही वेगळीच असते. पण त्यापेक्षा आपण थोडं मोठं झालो की वडिलांची छाया आपल्यासाठी शांत पात्र होतं. तिथून थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्यासाठी मैत्री ही शांत पात्र तयार होते. त्यानंतर एखाद्यासाठी खेळ शांत पात्र तयार होतो, कोणासाठी TV बघणं वगैरे 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 शांत पात्र तयार होतं. इन शॉर्ट कम्फर्ट झोन तयार होतो. आणि नंतर जसं अजून आपण मोठे होत जातो तसं आपलं शांत पात्र हे एक लेवलला चेंज होत जातं. ह्याचं एक उदाहरण माझ्यावरून सांगतो की माझ्यासाठी एक पर्टिक्युलर एजपर्यंत शांत पात्र माझ्याकडं जी स्केचिंगची कला होती ते होतं, शाळेत होतं त्यावेळेस. त्यानंतर माझं शांत पात्र हे गाडी. त्यानंतर माझं शांत पात्र हे एक मुलगी झाली, पहिलं प्रेम झालं. त्यानंतर माझं शांत पात्र तिथून
निघाल्यानंतर विरहात जे ऐकणारे गाणे त्यापैकी एक जे गाणं असेल ते मी कंटिन्युअसली लूपवरती ऐकत होतो, ते झालं. तिथून नंतर थोडंसं त्यातून बाहेर आल्यानंतर माझ्यासाठी शांतपात्र हे धरणावरती एकटं चालत जाणं झालं. नंतर परत मी पुढे जाऊन माझ्यासाठी शांतपात्र व्हिडिओ बनवलं झालं किंवा फोटोज काढणं झालं. नंतर पुन्हा ह्या गर्क्यातून येऊन पुन्हा दुसऱ्या प्रेमाकडे जाऊन माझं शांतपात्र झालं आणि तिथं मी जाऊन थोडासा पॉज घेतला. आता इथं थांबलो. ओके, दिस इज लास्ट. मग आता शांतपात्र हे नक्की खरंच आहे की नाही? जर त्याचं स्वरूप सारखं बदलत जात आहे, ते प्रत्येक वेळेस नवनवीन स्वरूपाने आपल्यासमोर येतं आहे, तर मग शांतपात्र ही संकल्पना आहे की नाही हाच मोठा प्रश्न आहे. तर तुम्ही असं म्हणू शकता की शांतपात्र हे एक मृगजळ पण आहे किंवा तुम्ही असं म्हणू शकता की शांतपात्र हे एक निरॅलिटी पण आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमचं शेवटचं शांत पात्र मिळत नाही, तोपर्यंत ते मुगजळ आणि तुम्हाला शेवटचं शांत पात्र मिळाल्यानंतर ती रिॲलिटी. तर बस एवढंच शॉर्टकट मी लिहिलं याच्यामध्ये. मधी एक कट तुम्हाला जाणवला असेल. तो कटचं कारण असं होतं की बरेचसे लोक इथं येऊन दरवाजाजवळ डोकतायत, कानात असे ऐकतायत. तर ते माझं मनाची कॉन्शियसनेस जागा करतं आणि मी थोडासा अडखळायला मग सुरुवात होतो. म्हणून मी थोडासा पॉज घेतला. तो लाँग पॉज झाला म्हणून मी तिथं एक कट मारला. बाकी काहीच नाही. बाकी ओके. आणि तिथून पुढचं थोडीशी बोबडी माझी ब्लर झाली. त्याचं कारणच असं आहे की कोणी ऐकत असलं की मग माझी थोडी कॉन्शियसनेस कमी होऊन जाते. मी त्या टॉपिकमधून थोडासा बाहेर येतो आणि माझं मन असं वाटतं की कोणतरी ऐकते. मग सगळा लफडा होऊन जातो. असो, तो डे 6-7 जो काय असेल तो संपला. बाय बाय.